हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. यामध्ये प्रथम आपण पाहूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्यापही चालू आहे असे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. सिन्स आणि फॉरचा उपयोग क्रिया कधीपासून सुरू झाली हे सांगण्यासाठी करतात. या काळात ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा कोणतंही अनेकवचनी नाव असेल तर हॅव बीन वापरावे आणि ज्यावेळी सब्जेक्ट ही, सी, इट किंवा कोणतंही एकवचनी नाव असेल तर हॅज बीन वापरावे. जसे I have been doing homework since morning. We have been going to office. You have been playing for 2 hours. He has been trying to contact you. Jay has been writing many books. They have been working since 8 hours. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सिन्स हे प्रिपोजिशन वापरल्यानंतर निश्चित वेळ सांगावी लागते. उदाहरणार्थ सिन्स मंडे, सिन्स 2023, सिन्स 5 o'clock. त्याचप्रमाणे फॉर हे प्रिपोजिशन वापरल्यानंतर कालखंड लिहावा लागतो. उदाहरणार्थ फॉर 3 days, फॉर 2 hours, फॉर 5 years. अशा प्रकारे आता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळात पूर्वी सुरू झालेली क्रिया त्या विशिष्ट वेळीही चालूच होती हे दर्शविण्याकरता हा काळ वापरतात. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. या काळात ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी हॅड बीन वापरावे. जसे आय हॅड बीन डुईंग होमवर्क सिन्स मॉर्निंग. वी हॅड बीन गोईंग टू ऑफिस. यू हॅड बीन प्लेइंग फॉर 2 hours. ही हॅड बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू. जय हॅड बीन रायटिंग मेनी बुक्स. दे हॅड बीन वर्किंग सिन्स 8 hours. आत्ता आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात दीर्घकाळ चालू असलेली क्रिया भविष्यकाळातच विशिष्ट वेळीही चालूच राहील हे दर्शविण्याकरता या काळाचा उपयोग होतो. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. या काळात ज्यावेळी सब्जेक्ट आय, वी, यू, ही, सी, इट, दे किंवा कोणताही सब्जेक्ट असला तरी आपण विल हॅव बीन वापरावे. जसे आय विल हॅव बीन डुईंग होमवर्क सिन्स मॉर्निंग. वी विल हॅव बीन गोईंग टू ऑफिस. यू विल हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours. ही विल हॅव बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू. जय विल हॅव बीन रायटिंग मेनी बुक्स. दे विल हॅव बीन वर्किंग सिन्स 8 hours. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा आणि अशीच वाक्य बनवण्याचा सराव करा.